हे मंडळ ठाण्याला निघण्याच्या तयारीत आहे। तर आपण गतवर्षी ना या मंडळाकडनं नवथर रस्त्यानं बघितले। शिवसाई मित्रमंडळ हे आपले नवथर शिवसाईचा परफॉर्मन्स बघण्यासाठी बघा इथे गर्दी केवढी झालेली आहे। तर मित्रांनो हा दिवसातला पहिला ऑफिशियल अटेंड असणार आहे शिवसाई क्रीडा मंडळ दिसतात आपल्याला। हे आपापल्या मंडळाच्या वतीने अगदी टोकावरती जाणार आहेत आणि त्यांना बघा सेफ्टी मेजर्स बघा इथे हेल्मेट घातलेलं आहे, सेफ्टी हार्नेस आहे इथे। धर्मवी 2 मध्ये ना तू आहेस? क्या बात आहे। म्हणजे काय तू हंडीमध्ये किती तरला आहेस? मी वरतीच्या टॉपलाच आहे। जय जवानच्या गोविंदांनी एक प्रोटोकॉल असं चांगला ठेवलाय की टीम मीटिंग झालेली आणि जबरदस्त स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग झालेली आहे। काय यावेळेला काय म्हणजे नवथर लावले की नाही? कुठे कुठे 2 ठिकाणी लावले। काय वाटतं किती तर लावले? नवथर एवढा कॉन्फिडन्स? चॅनल वरच्या आजच्या दिवसातले नवथर असतील का? हे ग्राउंड तुमच्या हक्काचं ग्राउंड आहे। इथे तुम्ही थर लावल्याशिवाय तुम्ही इथून जायचं नाहीच आहे। तर इथे संकल्प प्रतिष्ठानमध्ये आम्हाला पुन्हा बोलवलेलं आहे शिवसाई क्रीडा मंडळ यांच्याकडनं यांना नवथर बघायचेच आहे। 2012 साली जे पहिले नवथर लागले होते शिवसाई क्रीडा मंडळ यांनीच। तर ह्या जागेची ती इज्जत आहे मित्रांनो, तो आम्हाला खूप रिक्वेस्ट करून बोलवलं आहे इथे नवथर लावण्यासाठी। आणि जे नवथर जे आहेत ना ते ऑन पब्लिक डिमांड आहे मित्रांनो। लागले 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 ऐतिहासिक क्षण आपण बघतोय मित्रांनो। या प्रकाश दादा सुर्वे यांना सुद्धा विश्वास आहे, तर ह्यांनी आग्रह केलाय की तुम्ही नवथर लावून दाखवा। जर काय शिवसाई क्रीडा मंडळ यांनी नवथर लावले तरी मानाची हंडी सुद्धा त्यांनाच मिळणार आहे। तर मित्रांनो हीच ती जागा आहे जिकडे गेले 1.5 महिने अविरत न थांबता प्रत्येक संध्याकाळी शिवसाई क्रीडा मंडळ हे याच जागेवरती प्रॅक्टिस करत होतं आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे। म्हणजे आज दहीहंडीचा दिवस आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला आजचा संपूर्ण दिवस शिवसाई क्रीडा मंडळ यांच्याबरोबर घालवण्याचा मौका मिळालेला आहे। मित्रांनो गेल्या वर्षी आपण बघितलं 9 थरांचा थरार शिवसाई क्रीडा मंडळ यांच्याकडनं। तर यावेळी बघूया आपल्याला काय बघायला मिळते ते। 9 थर 10 थर थरांचे थरार आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि दिवसभर तुम्ही माझ्या बरोबरच राहा। चला तर बघ तर मित्रांनो ही बघा ही बॉडी मिळालेली आहे मला शिवसाई। तर मित्रांनो कितीतरी वर्षानंतर अशी दहीहंडीची बॉडी म्हणजे टी शर्ट कितीतरी वर्षानंतर असा अनुभव घेतोय मी। आणि दहीहंडीच्या दिवशी आहे ना एखाद्या मंडळाची ही अशी बॉडी घालून फिरणं म्हणजे तो वेगळाच अनुभव असतो। पाय धुवून घेऊया। आणि मित्रांनो मी आज शूज नाही घातलेत कारण का खूप चिखलात न फिरायचंय, पाऊस पण आहे। आणि हा एकच दिवस असतो असा वर्षातनं की जिकडे ना पूर्ण दिवस हे गोविंद आहेत ना विदाऊट चप्पल फिरतात। हे बघा इथे बहुतेक लोकांनी चपला काढून ठेवलेल्या आहेत आणि पूर्ण दिवस विदाऊट चप्पल फिरणार आहेत। गोविंदा गोविंदा गोपाळ 700 ते 800 गोविंदा असणार आहेत आणि हे सगळे आता एकत्र आलेले आहेत। ही एकच टीम आहे शिवसाई क्रीडा मंडळ, पण ह्यांचं फर्दर टीम फॉर्मेशन होणार आहे, सब टीम्स होणार आहेत। म्हणजे इथे 5 ते 6 सब टीम्स होणार आहेत आणि प्रत्येकाला आपापले इन्स्ट्रक्शन्स दिले जाणार आहेत। त्याचे ते टीम फॉर्मेशन आपल्याला इथे होताना बघायला मिळते आपल्याला। आणि पुढचा जो काही थरार असेल तो आपल्याला बघायला मिळणारच आहे। गेल्या वर्षी आपण या मंडळाकडनं 9 थर लागलेले पाहिले, तर ह्या वेळेला बघूया आपण हे मंडळ 9 थर तर लावणारच आहे, पण ते किती वेळा लावणार आहे ना ह्याच्यात जास्त उत्सुकता आहे। ही बघा ही या जागेची आहे ना मानाची हंडी आहे आणि हा आजच्या दिवसाचा प्रवास सुरू करण्याच्या आधी आहे ना ह्या मानाच्या हंडीला वंदना देऊन हा आजचा प्रवास सुरू होणार आहे। शिवसाई क्रीडा मंडळ हे आजच्या दिवसाचे पहिले थर लावत आहेत मानाच्या हंडीसाठी। मानाची हंडी फोडलेली आहे आणि आता हे मंडळ आपल्या पुढच्या प्रवासासाठी जाणार आहे। आणि मला यांनी टी शर्ट सुद्धा दिलेला आहे, खूप चांगलं वाटतंय। पण या टी शर्ट मध्ये एकच गोष्ट आहे की माझ्यासारखे 2 जण राहतील, पण इट्स ओके, साईज डज नॉट मॅटर्स। आपल्याला फक्त इम्पॉर्टंट काय आहे की
मंडळाची बॉडी आपल्याला मिळालेली आहे आणि तो एक रुबाबच असतो एका दिवसासाठी काही का असेना. खूप चांगलं वाटतं आपल्याला मंडळाची बॉडी घालून. आणि हे बघा आता हे मंडळ ठाण्याला निघण्याच्या तयारीत आहे. तर मित्रांनो या, चला तुम्ही पण आमच्या बरोबर. चला भेटूया पुढे ठाण्यामध्ये आपण डायरेक्ट. आपण गतवर्षी आहे ना या मंडळाकडनं 9 थर रचताना बघितले. यावेळेला असं म्हणणं आहे की एकापेक्षा जास्त वेळेला आपण 9 थर रचणार आहोत. आणि यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की यावेळी 10 थर लावणार आहेत. तर काय वाटतं तुम्हाला? चला तर मग ऑल द बेस्ट. तर मित्रांनो बघा या भगिनींचा सुद्धा साथ आहे या गोविंदांबरोबर. तर इथे बघा मित्रांनो संकल्प प्रतिष्ठानला इथे महिला गोविंदा पथक सुद्धा आलेलं आहे. ताईनो कुठून आलात तुम्ही? जोगेश्वरीला कुठे? माझ्यासवाडी. मग किती थराचा प्रयत्न करणार तुम्ही? 6 थर. मित्रांनो हे बघा भगिनींना खूप खूप शुभेच्छा. 6 थराचा अटेम्प्ट करणार आहेत ह्या. अजून एक महिला गोविंदा पथक आहे. तर ताईनो तुम्ही कुठून आलात? पथकाचं नाव काय? कुठून आलात? किती थर लावणार? 5 थराचा अटेम्प्ट. पुरुषांबरोबर बरोबरी करण्यासाठी इथे महिला गोविंदा पथक सुद्धा आलेले आहेत. इथे 2-2 महिला गोविंदा पथक आहेत आणि इथे एका महिला गोविंदा पथकने आपली 5 थराची मानाची सलामी दिलेलीच आहे. ताई नाव काय आपल्या गोविंदा पथकाचं? रणजुंजार. कुठून आलात? गोविंदा पथकाने थर लावायला सुरुवात केलेली आहे आणि आमच्या महाराष्ट्राच्या रणरागिणी दाखवून देत आहे की हम भी किसी से कम नहीं. अतिशय सुंदर पद्धतीने. तर अशा प्रकारे आपलं शिवसाई क्रीडा मंडळ आलेलं आहे आपल्या 9 थराची सलामी देण्यासाठी. 7 थरांची सलामी असणार आहे छावा गोविंदा पथक. कडक आणि यशस्वी सलामी 7 थरांची छावा बॉईज. शिवसाईचा परफॉर्मन्स बघण्यासाठी बघा इथे गर्दी केवढी झालेली आहे. आणि हे शिवसाई आज दिवसातला पहिला अटेम्प्ट म्हणजे 9 थरांचा अटेम्प्ट करणार आहेत. यांना संधी देणार आहोत आणि त्यानंतर त्यांना सुद्धा संधी देणार आहे. देवा रवी सोनेर. कितव्या थरावरती जाणार आहे? तुला पण तुला भीती नाही वाटत? तुला गर्दी बघितल्यावरती सुरुवात होत आहे. आणि गोप्रो पण लावलेला आहे डोक्यावरती. कुठला आहे रे गोप्रो? हिरो कुठला आहे? हिरो 9 H9. शिवसाईचे थर रचायला इथे सुरुवात झालेली आहे आणि 9 थर रचणार आहेत मित्रांनो. हा दिवसातला पहिला ऑफिशियल अटेम्प्ट असणार आहे. सपोर्ट करायचं. कडक मित्रांनो 9 थर अशा प्रकारे. अरे रे रे रे. प्रयत्न होणार आहे
इथे आता आनंदनगर गोविंदा पथक यांनी आपले मनोरे रचवायला सुरुवात केलेली आहे. 7 थरांची सलामी देणार आहेत हे. थोडक्यासाठी हे जे गोविंदा दिसतात आपल्याला हे आपापल्या मंडळाच्या वतीने अगदी टोकावरती जाणार आहेत आणि त्यांना बघा सेफ्टी मेजर्स बघा इथे हेल्मेट घातलेलं आहे, सेफ्टी हार्नेस आहे इथे, म्हणजे प्रॉपर प्रिकॉशनरी मेजर्स घेतलेले आहेत. एवढ्या लहान वयात ते अगदी 7 थर काय 8 थर काय 9 थरापर्यंत जाण्याचं धाडस दाखवतात. काय बाळा नाव काय तुझं? निधी. निधी काय वय काय तुझं? एवढ्या उंचापर्यंत तू जातेस कसं वाटतं? चांगलं वाटतं. धर्मवीर 2 मध्ये सुद्धा हे मंडळ दिसेल तर मग तू आहेस का त्या याच्यामध्ये त्या व्हिडिओ? तू आहेस? क्या बात आहे. म्हणजे काय तू हंडीमध्ये कितव्या थराला आहेस? मी वरतीच्या टॉपलाच आहे. अरे वा मित्रांनो काय भेट झाली आपली. ऑल द बेस्ट बेटा. तर आता आपल्या समोर एक नव तरुण गोविंदा पथक आपले थर रचवत आहेत. 7 थरांची सलामी देणार आहेत आणि अशा प्रकारे लागलेले आहेत 7 थर. नव तरुण गोविंदा पथक आणि कडक अशी सलामी दिलेली आहे. करणार ना अटेम्प्ट किती थर? 6 थर ना. पहिला महिला गोविंदा पथक आहे तुमचं. हे 6 थर. सर्वात प्रथम 6 थर लावणारा महिला गोविंदा पथक ठाण्यामध्ये सर्वात प्रथम शिवतेज महिला गोविंदा पथक आम्ही 6 थर लावून एक विक्रमी रेकॉर्ड केला आहे. व तसंच धर्मवीर 2 मध्ये आम्हाला आमच्या महिलांना आमच्या महिला गोविंदा पथकाला मान सन्मान दिलाय. त्याबद्दल सर्व ठाणेकरांचे आम्ही आभार. आपल्या समोर शिवतेज महिला गोविंदा पथकाचा परफॉर्मन्स बघायला मिळतोय आणि हेच ते महिला गोविंदा पथक आहे जे धर्मवीर 2 मध्ये आहे, ज्यांनी आपला परफॉर्मन्स धर्मवीर 2 मध्ये दाखवलेला आहे. आपल्या सगळ्यांच्याच सन्माननीय ताई आणि अशा प्रकारे कडक असे 6 थर आपल्याला रस्त्याला दिसत आहेत शिवतेज महिला गोविंदा पथक यांचं. शिवतेज महिला गोविंदा पथकाला विनंती आहे की आपण रंगमंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा. 9व्या थरावरती जाणार आहेस तू? काय मग होणार नाही यावेळेला सक्सेसफुल. तरी ते आता शिवसाई गोविंदा पथक शिवसाई क्रीडा मंडळ यांना आपला सेकंड अटेम्प्ट करण्यासाठी संधी मिळालेली आहे. कारण का इथे आयोजकांचा सुद्धा विश्वास आहे की हे मंडळ इथे 9 थर लावून दाखवणारच. ते सुद्धा इथे परफॉर्मन्स करणार आहेत. हिरकणी या गोविंदा पथकाचं देखील मी मनापासून स्वागत करतो. आता आपण महिला गोविंदा पथक यांचा तरी धसका घेतलेला आहे. त्यांना इथे शिवसाईच्या 9 थरांचं बेस फॉर्मेशन झालेलं आहे आणि इथे इतर मंडळांचे गोविंद सुद्धा त्यांच्या मदतीला आलेले आहेत आणि हीच तर खरी शान आहे दहीकाला या उत्सवाची. एकमेकांना सहाय्य करू आणि ही वाटचाल सुरू झालेली आहे 9 थरांकडे. पुन्हा एकदा या दिवसातला सेकंड ऑफिशियल अटेम्प्ट आहे. संकल्प प्रतिष्ठान येथे कॉन्सन्ट्रेट. आपल्याला दिसतंय आपल्याला मित्रांनो ऐतिहासिक वाटचाल आजच्या दिवसाची होता राहून गेलेली आहे. तर मित्रांनो आपण या दादाचा खूप आभार मानतो कारण का यांनी आपल्याला इथे जागा दिली आहे क्रेन वरती उभा राहून हे शूट करण्याची. तर दादा मी बघतो बघापासून सगळ्यांना सेफ्टी इक्विपमेंट्स लावतो. हे नक्की काय रोल काय तुझा? माझा काय मुलांना फक्त सेफ्टी बनवलं आणि गोविंदा पथकाने आपलं जेणेकरून चांगलं होईल जास्त करून त्यांचे सेफ्टी बघण्याचं आमचं काम आहे बस. काय किती वर्षाचा अनुभव आहे? आता 10 वर्ष झाले मला. आणि इथे किती वर्ष? इथं 5वं वर्ष आहे. अगदी थोडक्यासाठी हा 9 थरांचा प्रयत्न राहून गेला. 2 वेळा 2 अटेम्प्ट्स मिळालेले आपल्याला पण काही कारणास्तव ते राहून गेलेले. पण मला विश्वास आहे की आजच्या दिवसभरामध्ये शिवसाई क्रीडा मंडळ हे 9 थर लावणारच आहेत. तरी बघा इथे जय जवान गोविंदा पथक आहे सध्या रेस्ट करतायत. दादा काय म्हणतोस तू? काय पुढची वाटचाल काय तुमची? इथे या गोविंदांचं असं म्हणणं आहे की चांगल्यात चांगलं काहीतरी होईल. इथे संकल्प प्रतिष्ठानला आलेलेच आहेत. अगदी मानाची सलामी म्हणून ओळखली जाते जय जवान यांची सलामी म्हणजे. तर मग तयारी आहे ना यावर्षी? ऑल द बेस्ट. जय जवानच्या गोविंदांनी एक प्रोटोकॉल असं चांगला ठेवलाय की त्यांना आपण विचारलं की तुम्ही आता इथे किती थर लावणार आहात. सांगितलं नाही आपल्याला की आपण किती थर लावणार आहोत ते, पण येस जे काय आपल्याला बघायला मिळेल यावर्षी जय जवानकडनं तर ते एकदम छानच असणार आहे. तर ऑल द बेस्ट. आपल्या चॅनलच्या शुभेच्छा जय जवान यांच्याबरोबर सदैव असतील. प्रत्येकाच्या पायावरती प्रत्येकाचा फोकस म्हणजे की
सगळे हात तिकीट केले. आपले डोळे कान सगळे आलं पाहिजे अलर्ट मोडवरती. नाव उतरून द्यायचं. प्रॅक्टिसवरती फोकस ठेवा, विश्वास ठेवा. घर लागणार आणि उतरवणार 100% उतरवणार. काय बोलताय? बरोबर आहे ना? जय श्रीराम. जय श्रीराम. गोविंदा गोविंदा. इथे आता आपण बघितलं की इथे टीम मीटिंग झालेली आणि जबरदस्त स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग झालेली आहे. जबरदस्त जोश आणि उत्साह पुन्हा एकदा आपल्या गोविंदांमध्ये भरलेला आहे. नवतर नवली क्या बात आहे. त्याचं नाव आपल्याला कळलेलं नाहीये. थोडक्यात अगदी 9 थर लागता लागता राहून गेलेले आहेत. पोपटचा राजा कुठे ते? इथे बघा जोगेश्वरी मधलं युवा पिढीचं प्रमुख मित्रमंडळ असलं अशी ओळख असलेलं आर्यन्सचं या इथे आगमन झालेलं आहे. तर हे आहे ते ओम साई दहीकाला पथक बोरिवली ईस्ट टाटा पॉवर हाऊस यांच्या बेस फॉर्मेशनकडे बघून असं वाटतं की हे 8 किंवा 9 थर लावतील. आणि आम्ही जेव्हा येत होतो ना तेव्हा घोडबंदर रोडला हे आमच्या बरोबरच होते. भरपूर सारे गोविंद आहेत यांच्या गोविंदा पथकामध्ये. 8 आहेत ना? 9 आहेत. 4 एके 9 थर मित्रांनो. 9 थर पुन्हा एकदा बघायला मिळतात आपल्याला. अरे हे महिला गोविंदा पथक आहे ना? 5 थराची सलामी देते. 1 2 3 4 5. मित्रांनो आहे ना, यावेळेला माझा फुल ट्राय होता आर्यन्सला भेटायचा, आर्यन्सची प्रॅक्टिस कव्हर करायची. पण काय होतं की प्रो गोविंदा होता ना, प्रो गोविंदा असल्या कारणाने मला त्यांना भेटता नाही आलं. कारण काय होतं की आपण त्यांची प्रॅक्टिस दाखवतो आणि इतर टीम्सला ना त्यांची स्ट्रॅटेजी कळते. म्हणून मी स्वतः गेलो नाही. आणि नंतर मग कसं झालं की एकदम प्रॅक्टिसमध्ये एकदम सिरियसनेस खूप वाढत गेली. मी म्हटलं की उगाच जाऊन त्यांना डिस्टर्ब करण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून तर आर्यनचा हा गोविंदा आपल्याला भेटलेला आहे. नाव काय तुझं? काय यावेळेला काय म्हणजे 9 थर लावले की नाही? कुठे कुठे? 2 ठिकाणी लावले. लावून उतरवले पण. मित्रांनो 9 थर लावणं जितकं कठीण आहे तितकंच कठीण आहे 9 थर उतरवणं सुद्धा आहे. तर मित्रांनो यांनी ह्या वर्षी 2 वेळा हा अटेम्प्ट केलेला आहे आणि 9 थर चढवून 9 थर उतरवले सुद्धा आहेत. तर मग आता पुढची वाटचाल काय? कुठे आता इथे तिसरा प्रयत्न असणार आहे 9 थरांचा. आता 9व्या थराकडे वळत आहेत. थरांचं फॉर्मेशन झालेलं होतं. अरे नाही. वेल ट्राय गुड अटेम्प्ट. हे बघा मित्रांनो इथे 8 थरांची सलामी बघायला मिळते आपल्याला. कडक असे 8 थर लागलेले आहेत. येस, कडक 8 थर. 8 थरांची सलामी दिलेली आहे. अरे बापरे, कडक असे 8 थर आपल्याला लागून दिसले आपल्याला इथे. जबरदस्त. पथकामध्ये काय नाहीस? मी बघतोय तू बघापासून नुसते व्हिडिओज काढतोयस इंस्टाग्राम साठी. तर मित्रांनो बघा ना, या दहीहंडी उत्सवामुळे किती सारे क्रिएटर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. गेल्या वर्षी किती थरावरती होतास? 9व्या. यावेळेसला आता येतात ते हर वर्षी येतात. प्रॅक्टिस केलेलीस की नाही? केलेली. मग किती थरावरती होतास प्रॅक्टिस मध्ये? 7 थरापर्यंत गेलायस. नाव काय तुझं? प्रेम. हे बघा हे आहे परळचा राजा गोविंदा पथक आणि यांच्या बेस फॉर्मेशन वरनं कळतं. आपण अंदाज लावू शकतो की हे मंडळ 8 किंवा 9 थरापर्यंत जाईल. 1 2 3 4 8 थर आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. इथे 8 थरांची फॉर्मेशन झालेलं आहे. फक्त आता गोविंदांना उभं राहायचं बाकी आहे. आणि चिमुकली बघा अगदी न घाबरता 8व्या थरापर्यंत गेलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला 8 थरांची सलामी बघायला मिळालेली आहे. 8 थर. सीपी तलाव 8 थर आपल्याला बघायला मिळाले. कितव्यांदा दिवसात कितव्यांदा? आपल्याला संधी दिली जाते. काय वाटतं किती थर लावतील? 9 थर. एवढा कॉन्फिडन्स? किती? 9 लावून 10ची ट्राय. 9 लावून 10चा ट्राय पण करणार आहोत आपण दिवसभरामध्ये. बघूयात. सध्या तरी आता आपण 9 थराची सलामी देणार आहोत. तसं या बालवीरांचं म्हणणं आहे. सर्वांनी या दिशेला विरुद्ध दिशेला अरे काय
शिवनेरी गोविंदा पथक भांडूप यांच्या बेस फॉर्मेशनवरून तर असं वाटतं की हे मंडळ 9 थरांपर्यंत जाणार आहे. 8 थरांची कडक सलामी इथे बघायला मिळते. शिवनेरी गोविंदा पथक भांडूप कडक 8 थरांची सलामी झालेली आहे. स्लिप पडली बघ. शिवनेरी ना? कुठे मिळवली ही ट्रॉफी? 8 तर भांडुपला भांडुपला कुठे? भांडुपला बोधच्या इथे. अच्छा, ऑल द बेस्ट. तर इथे आता थरांना सुरुवात झालेली आहे आणि हे जे मंडळ आहे ते आर्यन्स गोविंदा पथक प्रो गोविंदा 2023 मध्ये हे पथक सेकंड रनरअप होतं. आणि आजच्या दिवसभराचा परफॉर्मन्स सांगायला गेलं तर या मंडळाने 2 वेळा 9 थर लावलेले आहेत आणि त्या आत्ता आपल्या समोर हे थर रस्ते आहेत. तर बघूया आपल्याला इथे 9 थर, या दिवसातले 9 थर पहिल्यांदा बघायला मिळत आहेत का? कडक असे थर लावलेले आहेत. एक 2 3 4 5 6 7 8 9 मित्रांनो 9 थर. काय हे या चॅनलवरच्या आजच्या दिवसातले 9 थर असतील का? कडक कडक कडक. एक नंबर. 9 थर लागलेले आहेत. आयोजकांनी एवढा विश्वास ठेवलाय शिवसाईंवरती की त्यांनी सांगितलं, सेकंड अटेम्प्ट जेव्हा फेल गेला त्यावेळेला सांगितलं की हे ग्राउंड तुमच्या हक्काचं ग्राउंड आहे, इथे तुम्ही थर लावल्याशिवाय तुम्ही इथून जायचं नाहीच आहे. तर मित्रांनो एवढा कॉन्फिडन्स ह्या आयोजकांनी शिवसाई क्रीडा मंडळ यांच्यावरती ठेवलेला आहे. तर बघूया आता यांचा तिसरा परफॉर्मन्स, तिसरा अटेम्प्ट. तर मित्रांनो आहे ना, वर्षामधनं ना एक असा दिवस येतो जिथे आहे ना आपण रस्त्यावरती बसून डबा खातो आपला, म्हणजे आपली जी मील जी आहे ती रस्त्यावरती बसून खातो मित्रांनो, तो असतो दहीहंडीचा दिवस. हे बघा आम्ही ते ठाण्याला बसलेलो, ठाण्याला हायवेवरती, आणि सगळे गोविंदा इथे बसलेले आहेत. शूट करण्याच्या नादामध्ये माझा पाव पडला. गेली 20 मिनिटं झाली, जोरदार असा पाऊस पडून गेला, सगळं ओलं झालेलं आहे. अक्षरशः जेवायला बसलेले सगळ्यांची गैरसोय झालेली आहे. पण मित्रांनो जोश आणि उत्साह हा कमी झालेला दिसत नाहीये. मित्रांनो हा बघा माझ्याबरोबर शुभम आहे, सकाळपासून माझ्याबरोबर आहे. तर आता काय झालं की याला टी शर्ट मिळालं नाहीये, टी शर्ट सगळी संपलेली. तर मी काय केलं, माझं टी शर्ट काढलंय आणि शुभम काढणार आहे. ओम साई मित्रमंडळ बोरिवली पूर्व यांची 9 थरांची वाटचाल सुरू झालेली आहे. कडक असे 9 थर लागता राहिलेले आहेत. अखिल मालपा डोंगरी यांचा दुसरा प्रयत्न आहे इथे मनोरा रचण्याचा, आणि तो सुद्धा यावेळेला 8 थरांचा असणार आहे. जबरदस्त असे 8 थर असलेले आहेत. तर इथे
इथे संकल्प प्रतिष्ठानमध्ये आम्हाला पुन्हा बोलवलेलं आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इथे परफॉर्म करून जायचंच आहे. तर या संकल्प प्रतिष्ठानचं असं म्हणणं आहे की शिवसाई क्रीडा मंडळ यांच्याकडनं यांना 9 थर बघायचेच आहेत. त्याचं कारण असं की हे मैदान जे आहे ह्या मैदानामध्ये जेव्हा सर्वप्रथम 2012 साली जे पहिले 9 थर लागले होते ते शिवसाई क्रीडा मंडळ यांनीच. तर ह्या जागेची ती इज्जत आहे मित्रांनो, म्हणून हे शिवसाई क्रीडा मंडळ यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. तर पहिली संधी 8 थरांची असणार आहे आणि नंतर मग आम्ही पुन्हा 9 थर लावणार आहोत, ते सुद्धा इथेच या मैदानात. बेस फॉर्मेशन झालेलं आहे आणि काही क्षणातच आता इथे आपल्याला थरावरती थर चढताना दिसणार आहेत. उपनगरातलं एकदम प्रतिष्ठित मानलं जाणारं मंडळ शिवसाई क्रीडा मंडळ. सर्वांनी हात वर करून आपण आहोत असं त्यांना सांगा. सर्वांनी हात एकावरती एक असे 4 एक्के बघायला मिळतात आपल्याला. शांतता प्लीज, शांतता. कोणी प्लीज इतरांना आपण त्यांना प्रोत्साहन द्यायचं. कशी 8 थर लागलेले आहेत आणि कडक सलामी मिळालेली आहे. थर तर लावलेले आहेत आणि थर उतरवणं पण तेवढंच मोठं कौशल्य मानलं जातं मित्रांनो. मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता शिवसाई क्रीडा मंडळाने 8 थर लावले आणि लावल्यानंतर ते 8 थर न पडता उतरवले सुद्धा. आपण सगळे आणि 4 एक्के ठीक है, बिल्कुल. क्या बात है. सो गुड टू सी यू. क्या हाल है? वाह, क्या बात है. आता हा जो अटेम्प्ट दिसतोय ना तो आम्हाला खूप रिक्वेस्ट करून बोलवला आहे इथे 9 थर लावण्यासाठी. ह्याच्या आधी 8 थर लावले, कडक 8 थर लावले आणि कडक मध्ये उतरवले सुद्धा. आता हे बघा माझ्यासमोर 9 थरांची तयारी चालू आहे. तर मित्रांनो बघूया आपण 9 थर लागतायत का आता. आणि हे जे 9 थर जे आहेत ना ते ऑन पब्लिक डिमांड आहे मित्रांनो. दोन 3 4 5 6 7 8 9 लागले 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 लागले. ऐतिहासिक क्षण आपण बघतोय मित्रांनो. या वर्षीचा पहिला अटेम्प्ट होता 9. वा मित्रा, वा या पद्धतीने त्यांनी त्याला असं वाटतं. असंच पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक साहेब इथे आलेले आहेत. करायचे आहे शिवसाई यांचे 8 थर लागलेले आहेत. त्याचा सत्कार 8 थर सूर्योदय. आता आपण बोरिवलीला देवीपाडा इथे आलेलो आहोत आणि जिथे ना बोरिवलीचा सर्वात मोठा दही कला उत्सव साजरा होतोय. तरी बघा तुम्ही गर्दी बघू शकता इथे. सिद्धिविनायक
विघ्नहर्ता महेंद्र पथक इथे खालती मैदानात उभं राहायला जागा नाही तर आपल्याला कसा बसा स्टेज मिळालेला आहे आणि आपल्याला चांगला व्ह्यू मिळतो इथून. बक्षीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा बऱ्याच गोविंदा पथकांनी 7 थर 8 थर वीर मराठासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केलेला 1 2 3 4 5 6 7 8 आरामात काही हरकत नाहीये. दिलेली आहे वीर मराठाकडून भरपूर अपेक्षा आहेत. वीर मराठांनी 7 थर लावलेले आहेत. त्यांचं सुद्धा पारितोषिक हे नुसरतच्या हस्ते त्यांच्या मंडळाला देण्यात येत आहे. मी संगीता सुराला विनंती करतो पांढर व्हॉइसचा सत्कार इथे करायचा आहे. मी पुन्हा एकदा आज आपल्याकडे आपले सीनियर पोलीस इन्स्पेक्टर आलेले आहेत. नुसरत जी मैं आपको बताना चाहूंगा की जबी कडक अशी 8 थरांची सलामी दिलेली आहे मित्रांनो. संभाजी क्रीडा मंडळ यांनी लावलेलं आहे. पहिल्याच्या देवीपालामध्ये 8 थरांचा त्यांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे. या थरांचं वैशिष्ट्य असं आहे की 8 थर चढवले आणि 8 थर उतरवले सुद्धा. कुठल्याही प्रकारची पडझड झाली नाहीये. तर आता इथे शिवसेनेनं 8 थर बोलवले होते पण इथे इकडचे आमदार श्री प्रकाशदादा सुर्वे यांना सुद्धा विश्वास आहे. तर ह्यांनी आग्रह केलाय की तुम्ही 9 थर लावून दाखवा. जर काय शिवसाई क्रीडा मंडळ यांनी 9 थर लावले तरी मानाची हंडी सुद्धा त्यांनाच मिळणार आहे. पथकाने वार्ड क्रमांक 3 चे आमचे केतकी बळाचे मर्द भाऊ बंद झालेला आहे. तर मित्रांनो इथे 8 थरांसाठी आपलं बेस फॉर्मेशन झालेलं आहे. शिवसाई गोविंदा पथक यांना खूप रिक्वेस्ट केली 9 थरांसाठी पण नाही. खूप दबलेले आहेत गोविंदा खूप दबलेले आहेत आणि मग त्यांनी शेवटी 8 थर लावायचं ठरवलंय. तर मित्रांनो ही बघा ही 8 थरांची सलामी इथे मानाची सलामी असणार आहे बोरिवलीला देवीपाडा मैदानामध्ये. अगदी काही सेकंदातच आपले एवढे थर लागले आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 आणि 8 3 एक्के आपल्याला बघायला मिळतं इथे. कडक अशी आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो. शिवसाई कडक पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे. अनेक पथकांना मी संपूर्ण टीमचा त्यांचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. उत्कृष्ट पद्धतीने कडक असे 8 थर हे लावलेले आहेत. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हे 8 थर उतरवले सुद्धा आहेत. कुठल्याही प्रकारची पडझड झालेली नाहीये. टाटा पॉवर काय नाव काय ओम साई. अरे ठाण्याला पण होतो ना आपण कडक 7 क्या बात आहे. दिवस आमचा नसेल पण पुढचा गोविंद आमचाच असेल. आजचा आमचा दिवस खूप वाईट गेला. का वाईट का गेला? 9 थर लागले नाही म्हणून. अरे लागतील ना रे. अरे सगळ्यांना माहिती आहे इतिहास गवाह आहे की शिवसाईनी याच्या आधी काय केलंय ते सगळ्यांना माहिती आहे. शिवसाईची कॅपॅसिटी काय. पण ठीक आहे आजचा दिवस होता कधी कधी सचिन पण 0 वरती आउट झालाय. पुढच्या वर्षी डन. येस. तर आपण आजच्या दिवसभरामध्ये बघितलं की शिवसाईनी फुल ट्राय केलेला 9 थर लावण्याचा पण या वर्षी त्यांना काही जमलं नाही. पण या वर्षी जरी जमलं नसेल तरी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवसाई काय आहेत ते. या वर्षी जमलं नाही तर पुढच्या वर्षी करतील. पुढच्या वर्षी थरांवरती थर लावतील. 9 थरांचे थरार रचतील. 8 थर जे लावले आपण किती वेळा 2 वेळा लावले ना 2 वेळा 8 थर लावले. त्या 8 थरांचं वैशिष्ट्य असं होतं
की ते 8 थर लावले आणि 8 थर उतरवले सुद्धा, ते पण आरामात, कुठल्याही प्रकारची पडझड झाली नाही. आणि मेन म्हणजे सगळे गोविंदाचे एकत्र होते, कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा सुद्धा पोचलेली नाहीये, सगळे सेफ आपल्या घरी जाणार आहेत. तर आजचा या वर्षीचा दहीहंडीचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुढच्या वर्षी शुअर आम्ही 9 थर दाखवणार आहोत आणि ती 1 नाही 2 नाही 3 4 असा थरांचा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही आपल्या बी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर काही व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.